नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर हळदीचं मार्केट आता सुरू झालेलं आहे आणि हळदीची आवक सुद्धा बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आणि आपण पाहतोय महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बाजार समिती ती म्हणजे वसमत, आणि वसमत ही बाजार समिती हळदीसाठी एकदम प्रसिद्ध आहे। येथील हळद विदेशामध्ये सुद्धा जात असते। आता आपण वसमत बाजार समितीमध्ये हळदीला बाजारभाव काय मिळतोय ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि या ठिकाणी बोलीपीठ सुरू आहे आणि हळदीला सध्या काय बाजारभाव आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया। आता सर्वप्रथम मी तुम्हाला ही हळद दाखवतो। आता 10,500 रुपये हळदीला भाव लागलेला आहे आणि तुम्ही माल सुद्धा बघू शकता। ही चुरी आहे, त्या चुरीला अशा पद्धतीचा भाव लागलेला आपण पाहत आहोत। त्यानंतर या हळदीला 13,000 रुपये भाव लागलेला आहे आणि ही या हळदीची क्वालिटी आपण बघू शकता। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळी हळद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। शेंग, बंडा, चुरी कशा पद्धतीने कशा हळदीला भाव लागले ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि येणाऱ्या कालखंडामध्ये हळदीचे बाजारभाव वाढतील का हे सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि चांगले एक्सपर्ट लोकांकडून सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता हे मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी हळदीचं बीट सुरू आहे आणि या ठिकाणी बोली बीट सुरू होताना आपण पाहत आहोत। आणि हळदीच्या दरामध्ये सध्या घसरण आलेले आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी या हळदीला 12,550 रुपये बाजारभाव लागलेला आहे। या ठिकाणी सगळे हळदी बघा, या ठिकाणी बंडा आहे, बंडा सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय 12,900 रुपये। आता या बंड्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता, 12,900 रुपये या बंड्याला बाजारभाव लागलेला आहे। अजून बघू शकता या ठिकाणी बघा, चला या ठिकाणी अशा पद्धतीची क्वालिटी आहे। हळदीचा बाजारभाव त्या कट्ट्यावरती लिहिलेला आहे आणि ही क्वालिटी आहे अशा पद्धतीची। आता या ठिकाणी आता ही क्वालिटी तुम्ही बघू शकता, याला 12,300 रुपये बाजारभाव लागला, पण थोडा कचरा असल्यामुळे थोडा बाजारभाव याला कमी लागलेला आहे। आता क्वालिटी वगैरे तुम्ही हे सगळं बघू शकता। आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी बाजार समिती जर बघायला गेलं तर सांगली आहे, परंतु सांगलीच्या पुढे सुद्धा ही बाजार समिती गेलेली आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आवक येते। परभणी, हिंगोली, नांदेड यासारख्या जिल्ह्यामधून सुद्धा या बाजार समितीमध्ये हळद येताना आपण पाहत आहोत। पण या ठिकाणी मी तुम्हाला बाजारभाव दाखवतोय, ही लाईनला घ्या, लाईन सरळ। आता तुम्ही या ठिकाणचा भाव बघू शकता, 13,000 रुपये, 13,900 रुपये लागलेले याला। आणि आता मित्रांनो आपण कांडीचा बाजारभाव बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी ही कांडी आहे, हळद ज्याला आपण म्हणतो। आता ही चुरी आहे 11,710 रुपये। आता या ठिकाणी सगळी चुरीची लाईन आहे, म्हणजे कांडीची लाईन आहे। आता या वसमत बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कांडीला भाव कोणत्या लागलाय आणि सर्वात जास्त बाजारभाव कोणता आहे हे सुद्धा आपण दाखवण्याचा शेतकऱ्यांना प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आता ही एकदम क्वालिटी लो आहे, त्यामुळे 11,500 म्हणजे 11,500 रुपये। या ठिकाणी 12,800 रुपये। त्यानंतर ही बंडा आहे। त्यानंतर आता टॉपची हळद, आता ह्या हळदीची क्वालिटी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता या ठिकाणी वसमत मार्केट समितीमध्ये सगळ्यात चांगला बाजारभाव या कांडीला भेटलेला आहे। हिचा बाजारभाव आहे 14,900। आता 14,900 बाजारभाव का भेटला, कारण की याची क्वालिटी एकदम मोठी आहे, क्वालिटी ठोकर आहे, त्यामुळे याला चांगला बाजारभाव भेटला। आणि यातला मी तुम्हाला फरक सांगण्याचा प्रयत्न करतो। आता ही क्वालिटी बघा, याला बाजारभाव भेटलाय 12,000। हे बघा ही क्वालिटी तुम्ही बघू शकता, याला 12,000 रुपये भाव भेटलाय आणि ही क्वालिटी एकदम नंबर 1 ची आहे। याला 14,900 रुपये, म्हणजे आजच्या घडीला वसमत बाजार समितीमध्ये हायेस्ट शेंगाचा म्हणजे कांडीचा बाजारभाव आहे 14,900 रुपये। आणि एकंदरीत आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपची बाजार समिती म्हणून वसमत या बाजार समितीकडे पाहिलं जातं, सांगलीकडे सुद्धा पाहिलं जाते। परंतु वसमतची बाजार समिती महत्वाची का आहे, कारण की या बाजार समितीमध्ये 3 जिल्ह्यांच्या हळदी येतात, जसं की नांदेड, किनवट वरून त्या लांबून हळदी येतात, परभणी साईड कडच्या सुद्धा हळदी येतात आणि हिंगोली जिल्ह्यातल्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हळदी या ठिकाणी येत असतात। आता पुढे सुद्धा मी तुम्हाला काय हळदीची क्वालिटी, आता 14,900 पेक्षा जास्त भाव आजच्या घडीला वसमत मध्ये नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्यावं। आता या 14,900च्याच बाजूला एक हळद आहे 13,350 रुपये अशा पद्धतीचा बाजार होय। आता आपण या ठिकाणी काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार। आता शेतकरी या भावामुळे समाधानी आहेत का, शेतकऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न करणार। आता आपल्यासोबत काका आहेत, काका कुठून आले, हळद आणली का तुम्ही? हो, काय समाधानी आहेत का भावामुळे? हळदीचा बाजारभाव चांगला मिळतोय का तुम्हाला? चांगला मिळतोय, समाधानी आहेत का? हो, कसं काय मामा बोला। नाही ना, भाव पहा किती हे लागायले। आता तिथं हळद पाहिजे आम्ही, त्या हळदीला 14,900 रुपये बाजारभाव भेटलाय। काय वाटतं गेल्या वर्षीचा बाजारभाव काय होता, आताचा काय? गेल्या वर्षी तो भारी होता। हा,
म्हणजे हे खर्च परवडते का ना आता हे बाजार का आता परवडायला मग बरं किती रुपये बाजारभाव पाहिजे हळदीला 15च्या वरी पाहिजे 15च्या वरी पाहिजे हा. आता 15 पर्यंत गेलेला दिसतोय की आता त्या हळदीला 14,900 रुपये बाजारभाव भेटलाय मग तसं सरसकट जाते का सरसकट क्वालिटीनुसार हा. असतं ना कारण की क्वालिटी जर हा. चांगलं असेल तेव्हा बाजारभाव मिळेल ना. बरं काय? कुठून आले तुम्ही हा? अर्धा नांदेड जिल्हा बरं किती क्विंटल हळद आणली हे आता किती होती 32 कट्टी आता किती एकर मध्ये झाली काय करणार एका एकर मध्ये 32 कट्टे खर्च किती झाला खर्चाचा लागते का हिसाब आता अंदाजा हिसाब म्हणजे करायला गेलं की हिसाब हळदीचं निघते. एकंदरीत हळदीचं उत्पादन लय भारी. खर्चाच्या मानानं परवडतं का नाही परवडत परवडत नाही. अशा भावात परवडत अशा भावात परवडत नाही बरं नक्कीच आपण अजून काही दुसऱ्या काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम अजून मी तुम्हाला काही हळदीच दाखवतो आता या हळदीच्या क्वालिटी एकदम डाऊन आहेत तिथं एकदम डाऊन आहे ही मीडियम आहे परंतु 12,000 12,500 13,000 आणि हायेस्ट 14,900 रुपये हळदीला बाजारभाव या ठिकाणी मिळतोय आणि बंड्याचा बाजारभाव जर पाहायला गेलं तर 13,000 ते 13,500 रुपये अशा पद्धतीचा बाजारभाव मिळतोय आता एका शेतकऱ्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला या भावावरून सुद्धा आम्ही समाधानी नाहीत अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे आता आपण काही या ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहोत व्यापाऱ्यांशी काय चर्चा करणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली हळद विकली नाही येणाऱ्या कालखंडामध्ये हळदीचे बाजारभाव वाढतील का किंवा नॅशनल लेवलचा बाजारभाव काय चाललाय येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये जर शेतकऱ्यांनी हळद आपली साठवून ठेवली तर येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना हळदीच्या बाजारभाव वाढून मिळतील का हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोनशे म्हणले 200 दुकान मला घेऊ तुमचे धरायले तुमचे 800 द्या तिकडे 800 रुपये राज 10,000 500 55 555 70 रुपये 25 75 100 300 रुपये 300 रुपये 500 रुपये 505 11,505 रुपये टाका मारुती चिरंजीव होते त्याची काय ओळख आहे नारायण महिन्याला एकदा बिकू राहिले 13,000 रुपये 13,000 झाले 13,000